कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्रातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तांत्रिक प्रशालांमध्ये जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य साधून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्ण व विभागाचे मंत्रिमंडळ प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 15 सप्टेंबर रोजी ऑनलाईन आभासी तंत्रज्ञानाद्वारे लोकार्पण करण्यात आले। या प्रसंगी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पेठ येथे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पेठचे नगराध्यक्ष करण करवंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दामू राऊत, भाजपा तालुका अध्यक्ष पंकज पाटील, IMC पेठचे उपाध्यक्ष सोमनाथ पवार, रिपब्लिकन पक्षाचे अशोक ताटे, सामाजिक कार्यकर्ते खंबाईत व पगारे, भाजपा महामंत्री कासार आणि पेठ तालुक्यातील इतर मान्यवर व ग्रामस्थ संस्थेत उपस्थित होते। यावेळी संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असलेले व प्रशिक्षण पूर्ण झालेले असे एकूण 350हून अधिक विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती। संविधान सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा यामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थी यांचा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते गौरवण्यात आले। सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता संस्थेतील गटनिदेशक, सर्व शिल्पनिदेशक, कार्यालयीन कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।